मित्रांनो, 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त आपण शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या शिक्षकांचा गौरव करत असतो. आज शिक्षक दिनाच्या निमित्तानेच आपण आधुनिक युगात शिक्षकांची बदललेली भूमिका या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निबंध लिहिणार आहोत. या विषयावर तुम्ही भाषण देखील करू शकता. थँक ए टीचर या मोहिमेतील विविध स्पर्धांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका. दर्जेदार निबंध व भाषण. शिक्षण प्रक्रिया हे समाजाच्या विकासाचे एक प्रेरक माध्यम आहे. शिक्षणाच्या सामर्थ्याने मानवाने आज नवनवीन आकांक्षांची शिखरे गाठली आहेत. शिक्षण एक सामर्थ्य आहे, समाज परिवर्तनाचे साधन आहे. आज कोणत्याही देशाची वाटचाल ही त्या देशातल्या शिक्षण पद्धतीवर, तसेच शैक्षणिक ध्येयधोरणांवर आणि ती राबवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असते. परंतु काळ बदलत जातो तसा शिक्षण पद्धतीत, तिच्या एकूणच प्रक्रियेत आणि विद्यार्थी व शिक्षण यांच्यामध्ये दुवा बनून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या भूमिकेत सातत्याने बदल होत असतो. आज आधुनिक काळामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची परिभाषा बदललेली आहे आणि म्हणूनच आधुनिक युगात शिक्षकाच्या बदललेल्या भूमिकेचा मागोवा घेणेही तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. शिक्षणातून अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेतून ज्ञान देणे, सुसंस्कारित पिढी घडवणे, मुलांना स्वयंपूर्ण करणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणे, यासाठी शिक्षक सतत प्रयत्न करत असतात. परंतु काळ बदलला तसे पारंपरिक शिक्षणाची जागा आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाने घेतली आहे. ई लर्निंग, शिक्षणात डिजिटल माध्यमांचा वापर, आजच्या कोविडसारख्या कठीण परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी वापरली जात असलेली अनेक आधुनिक माध्यमे यांचा विचार करता शिक्षकांची भूमिका बदललेली आहे. शिक्षकांना पारंपरिक शिक्षण देण्याबरोबरच स्वतःही आधुनिक साधनांचा वापर शिकणे, संगणक तंत्रज्ञानाचा तसेच डिजिटल माध्यमांचा वापर करून नवनवीन शैक्षणिक उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. आता शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसून मुलांना स्वयंपूर्ण करून, अध्ययनासाठी प्रेरित करून, त्यांना नवनवीन संदर्भ शोधणे, मुलांना स्वयंपूर्ण करणे, तसेच शिक्षणातला एखादा प्रवाह तांत्रिक शिक्षणाकडे व संशोधनाकडे वळावा, यासाठी कौशल्ययुक्त करिअरच्या नव्या परिभाषा मुलांपर्यंत शिक्षकांनी पोहोचविणे अभिप्रेत आहे. शिक्षकांनी आधुनिक काळात बदललेल्या भूमिकेत मुलांना योग्य दिशा देणे, त्यांनी का आणि कसे शिकावे यासाठी प्रवृत्त करणे आणि त्याचप्रमाणे जीवनातील छोट्या छोट्या अनुभवांमधून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आकार घेण्यासाठी आणि मुलांमध्ये असलेल्या निसर्गदत्त क्षमतांना वृद्धिंगत करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नैसर्गिक कल जोपासण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आज गुगल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. गुगल लायब्ररीच्या माध्यमातून अनेक संदर्भ एका सेकंदात उलगडतात. जगातील उत्तम ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. ज्ञानाचे हजारो प्रकाशकिरण
अक्षरशः भडीमार करत असताना शिक्षकांनी अशा तंत्रज्ञानासाठी सक्षम बनायला हवे. कारण तंत्रज्ञानाच्या या युगात मुले केवळ मोबाईल कम्प्युटरच्या विश्वात हरवून जातात. त्यातले जे महत्त्वाचे आहे ते कसे प्रभावित करता येईल यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असेल. आज शाळांमध्ये अनेक आधुनिक शैक्षणिक ॲप्सची संख्या वाढत आहे. प्रत्येक वर्गात प्रोजेक्टरच्या सहाय्याने वर्गांमध्ये अध्ययन सुरू आहे. वर्गाच्या प्रत्येक खोलीत संगणक आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग मुले करायला लागली आहेत. अगदी कमी वयात तंत्रस्नेही झालेली मुले आणि त्यांच्यामध्ये या तंत्रज्ञानामुळे आलेला उत्स्फूर्तपणा योग्य दिशेकडे वळविण्यासाठी आधुनिक काळात शिक्षकांना महत्त्वाची भूमिका ही निभवावी लागेल. प्रत्येक विद्यार्थी ही स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या क्षमता, दृष्टी, कौशल्ये, आवडीनिवडी, विचार व स्वतःच्या अशा काही वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहेत आणि म्हणून अशा मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनत चालली आहे. नव्या युगात समाजरचनेत आमूलाग्र बदल झाला आहे. युग स्पर्धेचे आहे. बेरोजगारी वाढते आहे. देशावर कोरोना परिस्थितीमध्ये मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या उपजत क्षमता कोमेजणार तर नाहीत ना. यासाठी आधुनिक युगातील शिक्षकांना नव्या जाणीवांचा स्वीकार करावा लागेल. एकूणच आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका सर्वच अंगांनी बदलली असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल, छंद व उपजत कौशल्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अंगांनी खुलवण्यासाठी त्यांना सतत तयार राहायला लागेल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, अशाच गाजलेल्या दर्जेदार तज्ज्ञांनी लिहिलेल्या निबंधांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करू नका. शिक्षक दिनाच्या निमित्ताने थँक्स ए टीचर या अभियानामधल्या विविध निबंध, वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.